आज जो महात्मा गांधी के जयंती के निमित्त पे हमारे यूथ के अध्यक्ष हमारे मगरे और उनकी पूरी टीम एक ऐसा हमारे राष्ट्रवादी पवार साहब के जो हमारे नेता हैं और उनके विचार है कि उनको गरीबों के साथ जाओ, गरीबों की मदद करो, यतीमों की मदद करो, जो उनको घर नहीं वैसे लोगों के पास जाओ और मिलो। मैं मगरे को मुबारकबाद देता हूँ कि उन मगरे ने जो आज जो ये बच्चों के वास्ते जो पढ़ने लिखने के वास्ते जो महात्मा गांधी ने विचार सबका साथ सबका विकास और सारे समाज को लेके चलने वाले महात्मा गांधी जी जो अंग्रेज़ों को हकाले और देश को आज़ाद करे, उनके जयंती के निमित्त पे हमने आज हमारे पार्टी की तरफ से कुछ साहित्य वाटप रखे। और दूसरी बात कि हमारे राठौड़ साहब का यहाँ पे पुलिस ट्रेनिंग उन्होंने यहाँ बहुत बड़े पैमाने पे चलाते। आज मैं ऐलान करता हूँ मेरे तरफ से, अगर से इसमें के 4 बच्चे या 5 बच्चे अगर से वो ट्रेनिंग लेके अगर पुलिस भर्ती में पुलिस बनते हैं तो मैं उनका पूरा सपोर्ट और साथ मैं उनका जो भी खर्चा है निभाएंगे, कुछ तुम भी लेंगे। और ये अपने गरीब के बच्चे हैं, अरे कोई समाज नहीं, ये बच्चे यतीम हैं, इनका कोई नहीं, ऐसे को अगर कहे तो आप लोगों को दुआ भी मिलेंगी। तो आने वाले वक्त में हम सर को बोले भी कि हम यहाँ के जो बच्चे जो रहेंगे 5 बच्चे मेरे तरफ से उनको ट्रेनिंग दे के नौकरी लगाने का काम हम हमारा नेता रोहित दादा के जन्मदिन के निमित्त पे हम इसका ऐलान करते हैं। और आज हमारे रोहित दादा का बर्थडे है, वो बर्थडे के हिसाब से हम उनको उनके साहित्य वाटप, कुछ किताब, कुछ पानी के बाटल के रखने के डब्बा, बाकी का हम गांधी जयंती के मौके पर पेन ये हम आज देना चाहते हैं। तो आज बच्चों को आप दत्तक ले रहे हैं? आज हम 5 बच्चों को दत्तक ले रहे और इंशाअल्लाह हमारे राठौड़ साहब के स्कूल के अंदर यहाँ पढ़ेंगे और ट्रेनिंग ये बाजू में जिनका बहुत बड़े पैमाने पे ट्रेनिंग सेंटर है। तो इंशाअल्लाह आने वाले वक्त में उनको ट्रेनिंग ही नहीं, उनको नौकरी भी लगाने का काम हम हमारे पार्टी के तरफ से, मेरे तरफ से मैं आज ऐलान करता हूँ। हर साल हम यहाँ पर महात्मा गांधी के जयंती के निमित्त पे आके हम ये अगर ये बच्चे ट्रेनिंग लेके अगर पास होते तो हम उनको नौकरी लगाने का भी काम हम करेंगे। आज गांधी जयंती या निमित्ताने आज आम्ही साहेबांसोबत आलोच। तर असं ह्या उद्देशाने या ठिकाणी आलो। मागील वर्षी आमच्याकडे एक मुलगा या ठिकाणी क्लाससाठी आला होता, क्लासेस घेण्यासाठी आला होता। त्यावेळेला त्याला आर्मीची तयारी करत होता। आर्मीची तयारी करत असताना त्याने आम्हाला सांगितलं की मी या आश्रमातून आहे। तर आज गांधी जयंती ह्या निमित्ताने आम्ही जसं साहेबांनी सांगितलं त्याच पद्धतीने 5 मुलांना मोफत ट्रेनिंग त्यांना देण्याचं काम करू आणि त्यांना लवकरात लवकर कसं आर्मीमध्ये, पोलीसमध्ये, स्टाफ सिलेक्शन असो, वनरक्षक असो, जे स्पर्धा परीक्षामध्ये त्याला लावण्याचं आम्ही काम करणार आहोत। आणि त्याला जेही लागणार आहे साहित्य, समजा त्याला वही असो, पुस्तक असो, या ठिकाणी त्याला मिळत आहे। आणि आमच्या पोलीस अकॅडमीमध्ये त्याला समजा पोलीस भरती होण्यासाठी त्याला ग्राउंड आहे, त्याला क्लासेस आहे, त्याला वेगवेगळ्या जे बुक्स आहे ते आम्ही त्यांना आमच्या अकॅडमीतर्फे त्यांना मोफत देण्याचं काम करू। फक्त सरांनी 5 मुलं दिले तर आम्ही अजून घेण्याचा प्रयत्न करणार दिवसेंदिवस दरवर्षीप्रमाणे। या ठिकाणी एवढं बोलून खाजा वहिनीने दत्तक 5 मुलं घेतलेले आहे, काय सांगणार तुम्ही खाजा वहिनी? कारण शहरात त्यांचं भरपूर काम आहे आणि ते राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष आहे, काय शुभेच्छा देणार त्यांना? एवढंच अजून एक शुभेच्छा सांगणार मी की स्पेशल फोर्स अकॅडमीला त्यांनी जर आज एकजूट करून आपण जर त्यांनी जर 5 मुलं जर दिले तर 5 मुलांचं जसं आम्हाला त्यांच्यावर काम करून त्यांच्यावर अभ्यास त्यांचा कसं करून घ्यायचं आहे आणि ते जसं बाहेर काम करतात समजा त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्या मुलांवरती काम करणार, त्यांना कसं शिकवायचं, त्यांना कसं घडवायचं हे आम्ही त्यांच्याकडून तेवढी शुभेच्छा घेणार, त्यांना तेवढंच लावण्याचं काम करणार। तुम्ही खाजाबाईला काय शुभेच्छा देणार? खाजाबाईला एवढं शुभेच्छा देणार की खाजाबाईने आम्हाला 5 मुलं दिले तेवढंच आम्ही त्यांना लावण्याचं नंतर शुभेच्छा देणार। संस्थेमध्ये आदरणीय आमचे नेते
कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या अनाथ मुलांना जे काही वस्तूचं वाटप या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी उपस्थित असलेले जे शहराध्यक्ष खाजाभाई राठोड साहेब, मुन्नाभाई, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि या संयोजन समितीने ज्यांनी याचं आयोजन केलं असे आशिफ पटेल, आनंद मगरे, आदित्य रगडे, तुषार पवार, तारिक पठाण, शाहरुख शेख, मयूर मगरे, आदित्य कुलकर्णी, आतिश खरात, विवेक रेडे, सोनू गडवे, सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या सर्वांचं खरं म्हणजे मनापासून मी अभिनंदन करतो की अशा प्रकारचा उपक्रम आपण तर दररोजच काही ना काही राजकारणाच्या उद्देशाने काम करतो, पण त्याच्यामागे आपला निव्वळ स्वार्थ असतो. पण अशा या निराधार बालकांना ज्यांना खरंच गरज आहे अशा गरजूंना दांडगे तुम्ही जो काही उपक्रम घेतला आणि त्याच्याबद्दल मी तुमचं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की एक तुम्ही औचित्य साधलं एक चांगल्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. आणि मला असं वाटतं मी पण ह्या प्रीमायसेसमध्ये पहिल्यांदा आलो, पण आल्यानंतर आपल्याला वाटलं की खरंच आपण जे काही बाहेर अनेक गोष्टी करतो तर ह्या लेकरांसाठी निश्चितपणाने त्या केल्या पाहिजे. आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी हे वाटप करतो ते आमचे रोहितदादा पवार आदरणीय, ते किती धडाडीचे आमदार आहेत, किती चांगलं काम ते करतात. खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर कर्जत जामखेड मतदारसंघात जेव्हा आपण जाऊ तिथं जर आपण पाहिलं तर त्यांनी तिथे कशा पद्धतीने 5 वर्षात विकास केला, रस्ते किती छान केले, गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना कशा आणल्यात, शासकीय सर्व योजनांचा कशा पद्धतीने पुरेपूर चांगला फायदा घेतला की आणि सामान्यापर्यंत ते पोहोचले. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हे औचित्य साधून खरं म्हणजे हे अनाथ बालक आहे या ठिकाणी आणि जे काही इथं मला वाटतं जे कर्मचारी असतील जे रात्रंदिवस यांची सांभाळ करतात, त्यांची व्यवस्था करतात, मी त्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि संस्थाचालकांचे मनापासून त्यांचे आभार मानेल की हे सगळ्यात अवघड काम आहे. असलं काम हे सोपं नसतं काम आहे की आपण आपल्या घरात कुटुंबात पाहतो एक लेकरू आलं 2 लेकरं घरात झाले तर ते आई बाप कंटाळतात त्याला खरं सांग की ते म्हणतात नको बाबा यांचा खूप त्रास होतो आहे, खूप अडचणी आहे, खूप करावं लागतं. परंतु आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं या सगळ्या विद्यार्थ्यांना सांभाळता, त्यांचं पालनपोषण करता, त्यांचं शिक्षण करता, तर ह्या गोष्टी काही सोप्या नाही आहेत. आणि त्याला म्हणावे तेवढे तुमचे आम्ही आभार मानले चालेल आणि तुमचं अभिनंदन केलं तेवढं कमीच आहे. आणि मी तुम्हाला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी निश्चित सांगेल बेटांनो की आम्हाला आज या ठिकाणी येण्याचा योग आला, परंतु तुम्ही एकटे नाही आहेत. कारण आजपर्यंत तुमच्याकडे काही जी मंडळी आली असतील हे असेल तुम्ही कधी तुम्हाला आता कळायला लागलं, तुम्हाला समजायला लागलं, पण जे तुम्ही निराधार आहेत, तुम्हाला कोणाला आई नाही, वडील नाही, कोणी सांभाळणार नाही, कोणी नाही असं तुम्हाला वाटतं, परंतु खरं सांगतो की तुम्ही या देशाचं भवितव्य तुम्ही आहे. तुम्ही या ठिकाणी देशाचं भवितव्य आहे, सामान्यातला सामान्य माणूस घडू शकतो. आणि तुम्हाला काही जरी आधार नसला, तुम्ही जरी आज निराधार असले, परंतु या राज्यातली सर्व जनता तुमची मायबाप आहे आणि तुमच्यासोबत आहे. आणि आम्ही स्वतःसुद्धा आजपासून सनी भविष्याच्या काळात तुमच्या प्रत्येक गोष्टी सोबत राहू. मला आत्ताच चांगली बातमी कळाली की आता आमच्या अध्यक्षांना सांगितलं की किती मुलं 5 मुलं त्यांनी या ठिकाणी दत्तक घेतली. त्यांचा खर्च ते करणार आहेत किंवा काय काय असेल त्या अडचणी करणार आहेत निश्चितपणाने. आणि मला असं वाटतं की त्या 5 मुलांनी आता मी एक जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, पण मी अशा प्रकारचं नाही, मी सर्वांसाठी काहीतरी चांगल्या गोष्टी निश्चितपणाने या ठिकाणी करतो की ज्याचा फायदा तुम्हाला सर्वांना होईल, ज्याचा तुम्हाला सर्वांना मदत मिळेल. आणि निश्चितपणाने इथं जे काही चालक हे असताल तुम्ही स्टाफची मंडळी, तुम्ही आहे का? आपलं काय नाव? हां, शेख सर. तर शेख सर तुमचं मनापासून खरोखर खूपच अभिनंदन आहे. आणि निश्चितपणाने मला असं वाटतं की मी माझा नंबर देतो तुम्हाला आता, आणि इथं तुम्हाला जी काही यांच्यासाठी अडचण कधी लागेल, जी अडचण वाटेल ती आम्हाला सांगा, ती आम्ही जगातून उभी करून तुम्हाला मदत करू त्याच्यावर. की ह्याच्यात म्हणजे यांचं हे सगळं दुःख आज प्रत्येक माणूस आपण पाहतो की आज आम्ही एवढे जरी झालो तर आम्हाला वाटतं आमची आई पाहिजे, वडील पाहिजे घरात. आम्ही आज एवढं वयात झाल्यानंतर आमच्या कुटुंबातलं जर कोणी गेलं तरी आम्हाला त्याचा किती वेदना किती त्रास होतो.
परंतु आज ही बालकं ह्या सगळ्या याच्यापासून दुरावलेली आहेत. यांना जे प्रेम मिळत नाही तर यांना खऱ्या अर्थानं आई बापाचं प्रेम देणं, यांना भावाचं प्रेम देणं, बहिणीचं प्रेम देणं, हे काम, हे कर्तव्य तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्या पावलाला पाऊल ठेवून करू या ठिकाणी शब्द. आणि इथे खरं म्हणजे इथे काही भाषणं किंवा काही फार मोठा उलगडा करण्याची गरज नाही, परंतु निश्चितपणे आम्ही एवढाच शब्द तुम्हाला या ठिकाणी द्यायला आलो. आमची सगळी मंडळी आहेत का व्यासपीठावर बसलेले सगळे आहेत, तर आम्ही सगळे मिळून सनी या ठिकाणी सातत्याने लक्ष ठेवू. तुम्ही आमची मदत काही अडचण असेल सांगत चला, एवढंच या ठिकाणी सांगेल. आणि आज पोरांनो, रोहितदादा पवार हे एक आमदार आहेत, या देशाचं एक भावी नेतृत्व आहे तरुणामधलं, आणि निश्चितपणाने त्यांचा तुम्ही या ठिकाणी आदर्श घेतला पाहिजे. आणि ते जरी त्यांचं घर श्रीमंत असलं, किती मोठे असले, परंतु त्यांचं जीवन आम्ही जवळून असं पाहिलं की आपण मोठी माणसं असले तर त्यांना काय आयुष्यात ते करतात, बाबा मोठी माणसं आयुष्यामध्ये सुख समाधान मिळालं पाहिजे म्हणतात. चांगलं खाणं, आराम करणं, दगदग न करणं, निसर्ग सौंदर्यात फिरायला जाणं, हा आयुष्यातला आनंद ते घेत असतात. परंतु हे रोहितदादा मला वाटतं अशा कधी प्रकारचं नाही, 24 तास लोकात आणि जनतेमध्ये असतात, काम करत असतात. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून आम्हाला या ठिकाणी यावं लागलं आणि त्या निमित्ताने आपली भेट झाली. तर निश्चितपणाने आम्ही, तुम्ही एकटे नाहीत, इथून पुढच्या काळात तुम्ही आजपर्यंतही नव्हते, तुमच्यासोबत सगळे आहेत, पण पुढच्या काळात आम्ही कायमस्वरूपी आपल्यासोबत राहू, आपल्या सुखादुखात राहू. तुमचा त्याच्यामध्ये दवाखाना असेल, तुमच्या कपड्याचा विषय असेल, तुमच्या खाण्याचा विषय असेल, तुमच्या शालेय साहित्याचा विषय असेल, तुम्हाला कौटुंबिक कुठलाही जरी आनंद घेण्याचा असेल, कुठलाही असा विषय असेल तर त्या विषयासोबत आम्ही कायम राहू, एवढा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी संयोजकांनी अत्यंत चांगलं नियोजन या कार्यक्रमाचं केलं. या संयोजन समितीला मी मनापासून त्यांचे धन्यवाद या ठिकाणी मानतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, सत्कार केला, त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि या नेते मंडळींनी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळ काढून या ठिकाणी सगळे आलात, त्यांच्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्रवादी.